महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक असं व्यक्तिमत्व ज्यानं पराभवही पाहिलाय आणि ज्यानं विजयही पाहिलाय। सध्याच्या घडीला त्यांच्या मुख्य नेत्यांच्या गळ्यातला ताईत म्हणून हा नेता काम करतोय। चेहऱ्यावर रागीटपणा जरी असला तरी मनानं तो मृदू आहे। मला ओळख करून द्यायची गरज नाहीये, मी बोलतोय आमदार निलेश राणे यांच्याबद्दल। निलेशजी, स्वागत आहे तुमचं एबीपी माझामध्ये। तुम्हाला एक आक्रमक चेहरा किंवा एक रागीट चेहरा म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं। मला वाटतं की आपण हसत ह्या इंटरव्ह्यूची सुरुवात करावी। स्वागत आहे तुमचं या मुलाखतीमध्ये। मुंबई महानगरपालिकेचा किल्ला तुम्ही लढवताय, खास करून एकनाथ शिंदेंचा एक राईट हँड म्हटलं तर वावगं ठरणार नाही। तुमच्याकडे मराठी बहुल भागातली जबाबदारी देण्यात आलेली आहे। मराठी माणसाने लालबाग, परळ, वरळी, शिवडी ही जी जबाबदारी तुम्ही पेलताय, ह्या लोकांनी तुम्हाला का मतदान केलं पाहिजे? कारण का एक नवीन पक्ष म्हणजे जरी जुना असला, एकनाथ शिंदे बाजूला जरी झाले असले तरी तुम्हाला ही मतदान का केलं पाहिजे? काय सांगाल याबद्दल? बघा, लक्षात घ्या, सुरुवातीलाच मी आपल्याला सांगतो, मी एकटा जबाबदारी किंवा साहेबांचा राईट हँड वगैरे असं काही नाही। मी एक लहान माणूस आहे, लहान कार्यकर्ता आहे। पक्षाचं काम प्रामाणिकपणे करणं हे माझं कर्तव्य असं मी समजतो आणि म्हणून मी साहेबांनी दिलेली जबाबदारी ही प्रामाणिकपणे पार पाडावी या भूमिकेत मी काम करतो आहे। मी नेता म्हणून नाही तर आमचे तिकडचे जे कोण आहेत शिवसैनिक त्यांचा सहकारी म्हणून काम करतो आहे। निवडणूक जिंकण्यासाठी जसं आपण इंट्रोडक्शनमध्ये म्हटलात, पराभवही बघितला आहे, मी जिंकलोही, तर कुठे चुका होऊ नये। पराभवामध्ये ज्या चुका झाल्या त्या दुरुस्त केल्या पाहिजे म्हणून प्रत्येक निवडणुकीमध्ये आता पाणी पण फुंकून प्यायचं ह्या भूमिकेमध्ये मी सध्या आहे। आणि साहेबांनी ज्या विश्वासामध्ये मला इथे उतरवलं, ग्रामीण भागामध्ये अनेक आमदार आहेत साहेबांकडे, पण त्यापैकी साहेबांनी मला निवडणुकीच्या ह्या रिंगणात उतरवलं। खरं तर मी त्यांचे आभार मानतो की साहेबांनी तो विश्वास दाखवला। आणि जसं मी म्हटलं, मी एकटा नाही आहे, असंख्य शिवसैनिक माझ्याबरोबर आहेत, असंख्य नेते माझ्याबरोबर आहेत। ते कदाचित तुम्हाला रोज दिसत नाही, डेली बेसिसवर तुम्हाला ते दिसणार नाहीत, पण सगळं काम सुरू आहे। आणि तुमचा दुसरा प्रश्न जोडून असा होता की लोकांनी आपल्याला का मतदान करावं, तर मुळातच जे अँटी इन्कम्बन्सी जे पवार आपलं ठाकरे कुटुंबाचं जे काय 25 वर्ष मुंबईने बघितलं, काय असं मुंबईला दिलं 25 वर्षामध्ये? माझा जन्म मुंबईचा आहे, लहानाचा मोठा मी मुंबईत झालो, शाळा मुंबई, अनेक वर्ष कॉलेज मुंबई। काय असं बदललं 25 वर्षामध्ये? मराठी माणूस बाहेर फेकला गेला। आज मराठीचा म्हणजे किती कळवळा दाखवत आहेत ठाकरे बंधू। जसे काही मराठीसाठी एकत्र आलेत, ते मराठीसाठी एकत्र नाही आलेत, घर चालवायला एकत्र आलेत। कुठेतरी आता अडचण होते आहे, बिल्डर फोन उचलत नाही आहेत, काहीतरी आपल्याला उदरनिर्वाह कुठेतरी कंटिन्यू ठेवायचा आहे, पुढची पिढी चालवायची आहे। त्याच्या पलीकडे मुंबईला लुटण्याच्या पलीकडे काय झालं? कोस्टल रोड आता मला तुम्ही सांगा, कोस्टल रोड कोणी केला? तुम्ही सिनियर पत्रकार आहात, 4 केसेस सुप्रीम कोर्टामधून बाहेर कोणी काढल्या? प्रशासकीय मान्यता केंद्र सरकार, राज्य सरकार कोणी काढले? मी सन्मान्य फडणवीस साहेबांचा मोठेपणा समजतो की ते मुख्यमंत्री असताना जेव्हा भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला, त्यांनी मनाचा मोठेपणा ठेवून उद्धवजींना तिथे भूमिपूजन करायला दिलं। त्यांच्या मनात जर कपट असतं तर त्यांनी तो भूमिपूजनाचा कार्यक्रम होऊ दिला नसता। सगळे अधिकारी पहिले मुख्यमंत्र्यांना विचारतात, साहेब आपण येणार आहे का? तेही झालं, त्याच्यानंतर विचारलं, साहेब आपण परत त्याचं भूमिपूजन करणार आहे का? कारण का ऑफिशियली करावं लागतं। फडणवीस साहेब बोलले नाही, एकदा उद्धवजींनी केलं आहे ना तर आता मी करणार नाही। कोर्टातून सगळे वकील देऊन, अटर्नी जनरल वगैरे वगैरे, हे विषय तरी माहिती आहेत का? कोस्टल रोड आम्ही केला म्हणजे काय? भूमिपूजन तुम्हाला करायला दिलं, नाही तर झालं नसतं। जर फडणवीस साहेबांनी ठरवलं असतं, मुख्यमंत्री होते ते नाही, पण आदित्य ठाकरेंनी त्यावेळेला मला आठवतं निलेशजी, त्यांनी एक प्लॅन दाखवलेला पत्रकारांना, एक तो मॉडेल BMCमध्ये ठेवला होता। ते म्हणाले दिस इज RBB, हे आम्ही उभं केलेलं आहे आणि आम्ही मुंबईकरांना देणार आहोत, म्हणून ते डे 1 पासून त्याचा क्रेडिट घेत आहेत। तर आपण त्याला ह्या क्रेडिट वॉरमध्ये डिस्कार्ड करताय की त्यांनी काहीच केलं नाही? बघा, कुठलाही प्रकल्प शासन स्तरावर, गणेशजी लक्षात घ्या, मी आज प्रशासनातला एक माणूस आहे, खासदार पण राहिलेलो आहे। जेव्हा तुम्हाला शासन स्तरावर फक्त लेबल लावून प्रकल्प होत नसतो,
त्याच्यामागे प्रशासकीय पद्धत असते, प्रोटोकॉल, मॉडेल, त्याचं ते सगळी प्रोसिजर फॉलो करावी लागते. आदित्यजींनी फक्त टोपी घालून 2-3 वेळेला टनलच्या आजूबाजूला कुठेतरी उभे राहिलेले फोटो मी बघितले, व्हिडिओ तुमच्या चॅनलवर म्हणजे मीडियामध्ये मी बघितले. त्याच्याने तो प्रकल्प झाला का असं वाटतं तुम्हाला? मग सुप्रीम कोर्टामध्ये जे काही केसेस आम्ही जिंकलो ते कोणामुळे जिंकलो? बघा, मला काय वाटतं ते महत्त्वाचं नाही. आता आदित्यजींनी काय केलं होतं, त्यांचा मतदारसंघ जेव्हा आजही आहे पण पहिल्या टर्ममध्ये जेव्हा वडील मुख्यमंत्री होते तेव्हा काय केलं होतं, वरळी सीफेसच्या मधोमध आदित्य ठाकरेचं नाव लिहिलं होतं. काय कॉन्ट्रीब्युशन आहे वरळी सीफेसला तुमचं? फक्त शोबाजी ना. मला सांगा, कोस्टल रोडमध्ये ते कुठलाही मॉडेल दाखवू दे. आता म्हणून मी वैभवजींना उत्तर देताना तेच म्हटलं की हा मोठेपणा सन्माननीय फडणवीस साहेबांचा आहे. जर तो मॉडेल त्यांनी बाहेर त्यांना दाखवला नसता, हे चांगुलपणा असतो बघा. आणि तो मग त्यांनी हायजॅक करून चोरून कुठेतरी हे बघा आम्ही आणतोय, हे आमचं मूल आहे असं दाखवायचा जो काही प्रयोग झाला ना, हा चांगुलपणा फडणवीस साहेबांचा आहे. हे आता तुम्हाला मान्य करायचं असेल तर तुम्ही करा, पण जो प्रशासनाची प्रोसिजर फॉलो करतो, प्रशासनातून कोणी तो प्रोजेक्ट आणला, त्याच्यासाठी हेडखाली पैसे कोणी दिले? पण 25 वर्षांचा उल्लेख तुम्ही केला की मुंबईला काय दिलं. याच 25 वर्षांमध्ये आपण म्हणजे राणे साहेब आपणही शिवसेनेसोबत होतात, आपणही महत्त्वाच्या पदांवरती होतात. तर हा प्रश्न तुम्हालाही येईल ना, बघा, तुम्ही सोबत असताना का नाही केलं? नाही, काय केलं तुम्हाला सांगतो. सगळ्या किल्ल्या त्यांच्याकडे. उद्धवजी तसं कोणाला इंटरफिअर करायला द्यायचे नाही, कोणाला अधिकार नव्हता. आता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा म्हटल्यावर कोण मध्ये पडणार आहे हो? प्रत्येकाला आपापल्या मतदारसंघामध्ये कामं करायची असतात. कोण मंत्री होता, कोण आमदार होता, कोण खासदार होता. कोण त्या भानगडीत पडणार आणि साहेबांच्या मुलाला अंगावर घेणार? कारण का साहेबांच्या मुलाचं फक्त ते साधन होतं टक्केवारीचं, आणि त्याच्यात जर कोणी शिवसैनिक म्हणून जर हस्तक्षेप करायला गेला असता तर तो शिवसेनेत राहिला असता का? ठेवलं असतं? अच्छा, हे सगळे जे शिवसैनिक बाहेर पडले ते कोणामुळे बाहेर पडले? काय कारण होतं? सगळ्यांचं बाळासाहेबांवर प्रेम होतं. पण कोणी जर पैसे, ते म्हणतात ना पैसे मिळाले, दबाव आले म्हणून खोके घेतले, तुम्हाला ते खोकासूर म्हणतात, अनेक गोष्टी किंवा तुमच्यावर आरोप राणे का गेले, गणेश नाईक साहेब का गेले, असंख्य शिवसैनिक का बाहेर पडले? मी तर हे तुम्हाला जे नावं मीडियावर दिसतात तेवढी सांगतोय. किती शिवसैनिक सोडून गेले आणि चांगली चांगली लोक सोडून गेले. तेव्हा राणेंना कोणी पैसे दिले होते, गणेश नाईक साहेबांना कोणी पैसे दिले होते? असं नसतं. आता बघा, तुम्हाला सांभाळता आलं नाही ना तुमचं मूल की तुम्ही दुसऱ्या शाळेवर टीचरवर बोटं दाखवणार. तुम्ही जर संघटना सांभाळली असती. अच्छा, आमचे राणेसाहेब काय मागत होते? काहीच नाही. मुख्यमंत्री झाले होते आमचे साहेब, पण परत मागे लागून कुठेतरी डॅमेज करण्याचं जे काम होतं ना, साहेबांसाठी, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंसाठी सगळे गप्प होते. पण किती सहन होण्याच्या पलीकडे जर झालं तर कोण कशाला गप्प बसेल आणि किती वेळ गप्प बसेल? आजही जेवढे बाहेर पडले, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंवर कोणी अपशब्द किंवा कोणी वेगळं काही बोललेलं नाही, मत मांडलेलं नाही. उद्धवजींवरच का होतं हे? असं काय एका व्यक्तीमुळेच का होतं हे? का होतं, मला हा प्रश्न तुमचं? कारण का त्यांची जी वर्किंग स्टाईल आहे, जसं मी तुम्हाला मुंबई महानगरपालिका कोणी कारभारावर विचारायचं नाही, कोणी कारभाराच्या मध्ये यायचं नाही, कारण का त्यांचे कॉन्ट्रॅक्टर ठरलेले. अच्छा, कॉन्ट्रॅक्टर मराठी, कुठला कॉन्ट्रॅक्टर मराठी आहे? मी तुम्हाला 4 शेवटच्या टप्प्यात मी कदाचित ते सगळे नावं सकट बाहेर काढीन जाहीर सभेमध्ये किंवा पत्रकार परिषदेमध्ये. कॉन्ट्रॅक्टर मराठी चालतो, तुम्हाला गुजराती चालतो, एक मारवाडी चालतो. तिथे मराठी चालत नाही. तुम्हाला परदेशात जायला गुजराती मारवाडी चालतो, तिथे ठक्कर चालतो, तिथे मेहता चालतो. लंडनमध्ये किती मराठी माणसं जातात सोबत. जी मला तुम्हाला हा प्रश्न आहे, कारण का मी बऱ्याच वेळेला तुमच्या कुटुंबियांकडून लंडनच्या आणि ठाकरे कुटुंबियांच्या खूप स्टोऱ्या ऐकल्यात. मला माझ्या आठवणीनुसार कदाचित आपलं कुटुंब आणि ठाकरे कुटुंब एकत्र लंडनवारी देखील करायचं. काय नेमकं लंडनचं रहस्य आहे? तुमचं हे वाक्य दुरुस्त करतो. आम्ही एकत्र कधीच कुठे प्रवास केलेला नाही. योगायोगाने जर समजा आम्ही एअरपोर्टला भेटलो तर तो एकत्रित प्रवास होत नाही. ते एकाच फ्लाईटमध्ये असतील किंवा आमचं काहीतरी ठरलं असेल तर आम्हीच एकाच फ्लाईटमध्ये होतो. पण तिथे असं काय एकत्र फिरणं, एकत्र प्लॅन करून एकत्र मित्रपरिवार जसं जातो तसं काही नाही. आणि तिकडे जे कोण त्यांच्याबरोबर असायचे, आता उद्धवजी कदाचित वॉलेट पण ठेवत नाही,
मला जे काही इतक्या वर्षामध्ये लहानपणापासून मी त्यांना बघतोय, उद्धवसाहेब कदाचित वॉलेट ठेवत नाही, तर एक नेहमी एक गुजराती मारवाडी सोबत असायचा, जे जे काय खरेदी करायची आहे त्याचं क्रेडिट कार्ड स्वाईप व्हायचं. हे तुम्ही डोळ्यांनी हे बघितलं? डोळ्यांनी बघितलेलं आहे. आता एक शहर, लंडन शहरामध्ये फिरणारे शॉपिंग करणारे गल्ल्या 4, तर त्याच्यामध्ये अच्छा तो बिल्डर काय असा काय पाकिस्तानी नव्हता ना, तो इकडचाच होता, तो ओळखीचाच होता. तो सांगायचा ना बहुत खर्चा हो गया. मला आयो क्यों तुम, बोला अभी क्या करेगा, आना पडता है. पण तुमच्यात ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बऱ्याच वेळेला नारायण राणे साहेबांनी देखील उल्लेख केला आहे की मला तोंड उघडायला लावू नका, मी तुमच्या सगळ्या गोष्टी बाहेर काढीन. तुम्ही म्हणताय मी शेवटच्या टप्प्यात काही गोष्टी बाहेर काढणार आहेत, काही नावं बाहेर काढणार आहे. हे नेमकं गुलदस्त्यात का ठेवलं आहे तुम्ही एवढं? बघा, गुलदस्त्यात असा विषय नसतो. आपण आपल्या मर्यादा आपण ठेवायच्या असतात. राजकारणामध्ये सगळंच काय रसातळाला जाऊ नये, सगळंच काय बिलो द बेल्ट होऊ नये. समोरच्या माणसाने मर्यादा पाळल्या तर आम्ही मर्यादा ठेवणार. बघा, राजकारणामध्ये कोणच धुतला तांदळाचा नाही आहे. पण निलेशजी तुमच्या घरावर ते आले होते, अजून कुठल्या म्हणून मी मर्यादा, सांगतो ना कुठल्या तुम्हाला. मर्यादा नाही, तुम्हाला नाही, नाही, अजून? मर्यादा म्हणजे तशा नाही म्हणत आहे मी. हां, आमचं राणेसाहेबांचं, आमच्या घराचं, बाळासाहेब ठाकरेंवर जे प्रेम आहे ते शब्दांनी आम्ही सांगू शकत नाही. स्वर्गीय बाळासाहेब जे होते ते होते, आणि त्यांच्याच घरात उद्धवजी आहेत, आदित्यजी आहेत, हे सगळी लोक आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत. आता त्या आपण कधी कधी विचार करतो की आपण किती सांगायचे आहेत, काय सांगायचं आहे. आमच्या घरापर्यंत आली ही वस्तुस्थिती खरी आहे. पण तुम्हाला अजून पुढे जाऊन सांगतो, आम्ही जेव्हा सत्तेमध्ये आलो 2022 नंतर आम्हाला पण संधी मिळाली. आता मातोश्री 2 आलं आहे, बरोबर ना? ते नाव काय ठेवलं माहीत नाही, त्याला म्हणतात मातोश्री 2. आमच्याकडे पण तो FSI जो मिळाला आहे ना, तुम्ही माहिती काढा. कलानगरला एक FSI आणि त्या बिल्डिंगला एक FSI आहे. अच्छा. कितीचा FSI आहे? कितीचा नसतो, लक्षात किती घ्या. FSI मिळाला? एरिया तुम्हाला सांगतो ना, मला पूर्ण बोलू द्या. काय एक तुम्ही विचारलं तर हे कट करतायत, हे विचारलं तुम्ही कट करताय. आम्ही एक साधी तक्रार सुद्धा केलेली नाही. आमचं घर पाडायला आल्या, घरात आम्ही कोणी नव्हतो तेव्हा घरावर मोर्चा काढण्यात आला. घरात फक्त मुलं आणि लेडीज अशा असताना आम्ही तिघही पुरुष घरात नसताना घरात घुसायचा प्रयत्न झाला. जेव्हा आम्ही सत्तेत आलो, FSIचा हा नियम आमच्यासमोर कोणतरी घेऊन, आता बघा तुम्ही सत्तेत असल्यावर ना कोणतरी तुमच्याकडे येतं, साहेब ते आता तुम्ही कशी कळ काढली की तुम्ही का नाही बोलत, तसे कळ काढणारे अनेक असतात. ते येतात आमच्याकडे की साहेब बघा तुमच्या घरावर आले, तुम्ही त्यांच्या घरावर जा. साहेब बोलले नाही जाणार, कोणाच्या घरावर नाही जाणार. राजकारणामध्ये अलिखित करार असतो. तू माझ्या कुटुंबावर जायचं नाही, तू माझ्या घरावर जायचं नाही, मी तुझ्या घरावर आणि कुटुंबावर येणार नाही. आम्ही ते पाळतो साहेब, आम्ही पाळतो. आम्ही कधी घरावर गेलेलो नाही. हा FSIचा जो फ्लॉ तुम्हाला सांगितला, हा इतका मोठा फ्लॉ आहे. तुम्ही कुठेही माहिती काढा जर माझी चूक असेल तर, पण मी तक्रार करणार नाही. मी सांगणार नाही की कोणी जाऊन तक्रार करावी. ठीक आहे, कुठल्या तरी नियमामध्ये त्यांनी बसवलं असेल, नवीन काहीतरी DP तयार झाला असेल, नवीन DPनुसार ह्यांना काहीतरी सवलत दिली असेल, काही होऊ शकतं ना. पण आम्ही कधी एवढं, तेव्हा तर काही त्यांना माहीत नव्हतं. FSI लॉ कसा असतो, TDR कुठून कुठे आणायचा असतो, स्लमचा TDR काय, जनरल TDR काय, रिझर्वेशनचा TDR काय, काही नव्हतं. तरी आमच्या साहेबांनी ठरवलं, निलेश नाही, काही जरी झालं आपण कोणाच्या घरावर जायचं नाही. त्यांनी केलं ना, आपण नाही करायचं. त्यांच्या मुलाबाळांवर जायचं नाही. आज आदित्यजींवर का बोलावं लागतं? कारण का आज ते राजकारणात आहेत. ते जसे वागतात, आज ते आमच्या शिंदे साहेबांवर नको नको ते बोलतात. आम्ही पातळी सोडायला गेलो, आम्ही सोडू शकतो ना, पण कधीतरी त्यांना ती जाणीव व्हावी. आता पहिल्यासारखे ठाकरे राहिलेले नाहीत. तुम्ही ठाकरे म्हणजे कोण नवाब किंवा कोण राजेशाहीवाले नाही. तुम्ही जमिनीवर येऊन काम करा, तुम्ही जमिनीवर राहून लोकांची सेवा करा, आपण स्वागत करू. काय भाषा हो, काय त्या अमित साटमना एक माजी मुख्यमंत्री ही भाषा वापरतो एका पक्षाच्या अध्यक्षावर. मग आम्ही का टाळ्या वाजवायच्या? पण जसा तुमचा मूळ प्रश्न होता ना, तुम्ही का मर्यादा पाळता? आम्ही मर्यादा पाळतो कारण का संस्कार तसे झालेले. कोणाच्याही घरावर नाही, किती जरी मोठा दुश्मन आला. वैभवजी तुम्हाला सांगतो, आमच्या घरावर आम्हाला ठार मारण्यापर्यंत प्रयत्न झाला, पण कधी आम्ही कोणाला मी समोरच्याला ठार मारील असं माझ्या मनात पण कधी आलेलं नाही. मी तुम्हाला नावं सकट सांगेन की
कशा सुपाऱ्या दिल्या गेल्या होत्या. पण आता काय करू मी, मला नाही ना करायचं त्यांच्याबरोबर तसं. मी कोणाच्या मुलाबाळावरून जाणार नाही, मी कोणाच्या घरावर जाणार नाही. हे आमच्यावर संस्कार आहेत, मी पालन करणार त्याचं. पण नियमात बसत नसेल तर तक्रार किंवा त्याला आपण चॅलेंज करू शकतो, त्याला आपण केलं पाहिजे ना. तुम्हाला वाटत नाही? तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, पत्रकार म्हणून तुम्ही केलं पाहिजे, करू तुमचाही शकतो. अधिकार आहे. माझं म्हणणं असं आहे, मी तुम्हाला का सांगितलंय, कारण का प्रश्न निर्माण झाला की तुमच्या घरापर्यंत आले, ते तुमचं घर पाडण्यापर्यंत आले, माझ्या कुटुंबाला मारण्यापर्यंत आले, तरी तुम्ही का संयमाने. कारण का एक तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं कुटुंब आहे, त्यांना वाटत असेल आम्ही त्यांच्या म्हणजे रक्तासाठी हे सगळं करतोय किंवा त्यांना कुठेतरी आडवं. अजिबात नाही साहेब, अजिबात नाही, मनात स्पर्शही होत नाही. पण ते अंगावर आले तर सोडणार नाही. आणि तुम्ही जे तक्रारीचं म्हटलात ते 100% खरंच आहे ना. तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही सिनियर पत्रकार आहात, तुम्ही माहिती काढा. कलानगरचा FSI किती, DP प्लॅनवर काय सवलत आहे, DP प्लॅनवर काय प्रोव्हिजन आहे, तुम्हालाही कळू शकतं. प्रत्येक गोष्ट राणे विरुद्ध ठाकरे का असावी. बरोबर आहे तुमचं. पण एक विषय माझा असा आहे की तुम्ही म्हणतात 25 वर्ष मराठी, महाराष्ट्र, मुंबई हे कनेक्टेड आहे. महानगरपालिकामध्ये शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंचे 25 वर्ष सत्ता राहिली. आजही ज्या वेळेला ते येतात समोर तर मराठी अस्मिता आणि मराठी माणसाचं अस्तित्व राहावं यासाठी आम्ही लढतोय असं म्हणतात. तर मुळात हे जे मराठी आणि मराठी माणसाचं अस्तित्व टिकवलं पाहिजे किंवा हे गुजरातला जाणार नाही, या सगळ्या ज्या कॅम्पेन किंवा नरेटिव्ह आणि परसेप्शन क्रिएट केलं जात आहे त्याला तुम्ही उत्तर कसं द्याल? कारण वारंवार हेच बोललं जातं की भाजप सत्तेवर आली तर मुंबई महाराष्ट्रातून वेगळी केली जाईल. किती वर्ष आपण हे ऐकतोय साहेब, किती वर्ष मुंबई वेगळी होणार, मग सुरतला जोडली जाणार वगैरे वगैरे, जे काय आपण तुम्ही सगळा उल्लेख केला तो. ह्यांच्याकडे विजनच नाही मुंबईसाठी. अहो आपण परदेशातली शहरं बघा. अहो म्हणजे मी कोणाशी कम्पेअर करणार नाही, त्याच्यावर आपण कधी कालांतराने चर्चा झाली तर करू. पण जग कुठे चाललं नाही, आपण काय बोलतोय. आज आपण जागतिक शहरात राहतो, मुंबई जागतिक शहर मानलं जातं. 21व्या शतकातलं शहर दिसतंय का हे? वाटतंय का तुम्हाला? शिवडी वरळी बघा, बाकी सोडून द्या. जिथे भरभरून मराठी माणसांनी तुम्हाला प्रेम दिलं, आज त्या शिवडीची अवस्था काय आहे? फायर ब्रिगेडची गाडी जाणार नाही आतमध्ये अनेक गल्ल्यांमध्ये, दुर्दैवाने काय झालं तर. ही अशी अवस्था केली तुम्ही मराठी माणसाची. मराठी माणूस बदलापूरला गेला, कल्याण डोंबिवलीच्या बाहेर फेकला गेला, 100 फुटामध्ये 8-8, 10-10 लोक राहत आहेत. तुम्ही मराठी अस्मिता कसली सांगताय? कोणाशी खोटं बोलताय आपण? स्वतःशीच ना. या सगळ्यासाठी ठाकरेच जबाबदार आहेत फक्त. हो, 25 वर्ष शहराच्या किल्ल्या कोणाकडे होत्या? सर्वात श्रीमंत महानगरपालिका तुमच्याकडे. अनेक आफ्रिकन देशांचं बजेट नाही आहे तेवढं एकटं मुंबईचं बजेट आहे. अनेक आफ्रिकन देश, माहिती काढा तुम्ही. एवढं मोठं बजेट असलेलं शहर तुम्हाला सांभाळता आलं नाही. काहीतरी 43% स्लम आहे मुंबई. मुंबईची डेन्सिटी वाढवायची, बिल्डर लोकांना FSIचा फायदा करून द्यायचा. हो, डेन्सिटी वाढली कधी? मी म्हणतो चला, तुम्ही म्हणताय ना, तुम्ही बाजू घेऊन सांगताय चला ठाकरेंनीच केलं का? मी 100% म्हणतोय ठाकरेंनीच केलं. दुसरं मुंबईच्या चाव्या कोणाकडे होत्या? कोण जबाबदार होतं? अच्छा, जोपर्यंत उद्धवजी बसलेले आहेत, कोणाची हिंमत नाही तिकडे कुठल्या शिवसैनिकाची मुंबई महानगरपालिकेवर बोलायची किंवा हा कॉन्ट्रॅक्टर साहेब जरा एक रस्ता, एक अंडर वॉटर सिवेज ट्रीटमेंट प्लांट ह्यांना करू द्या. कोणाची हिंमत होती? कॉन्ट्रॅक्टर ह्यांचेच, अधिकारी हे लोकच सांगून बंगल्यावर बोलवायचे. पुऱ्या मुंबईचा आज बसबस करून ठेवलं तुम्ही. आणि आज तुम्ही मराठी अस्मिता आणि हे सगळे विषय काढतायत कारण का तुम्ही मुंबईचं वाटोळं केलं. अहो, जागतिक दर्जाचं 21व्या शतकातलं शहर वाटतंय का? बघा तुम्ही जाऊन. आपण कुठल्या शहराशी कम्पेअर करावं तुम्ही मला सांगा मुंबईचं. तेही तुमच्यावर आरोप करतात ना, ब्युटिफिकेशनमध्ये पैसे खाल्ले, कॉन्क्रिटायझेशनमध्ये पैसे खाल्ले 2.5-3-5 वर्ष ज्यावेळेस ॲडमिनिस्ट्रेशन होते म्हणून. आदित्यजी म्हणतायत ना. हो, मी बघितलं त्यांचं, तेच म्हणतायत. बघा, कुठल्याही गोष्टीला ना पुरावा लागतो. विदाउट पुरावा आरोपाला काही अर्थ नसतो. तुम्ही पोलीस केस करायला जाल ना, त्या FIRला पण काय अर्थ नसतो जर पुरावा नसेल तर. ते काही बोलतात, काही बोलतात. ते त्या वर्डीची जाऊन अवस्था बघा. लोक शिव्या घालतात, हा माणूस दिसत नाही तिथे, दिसत नाही हा माणूस. वरळी जिथे झोपडपट्टी आहे, हायराईज सोडून द्या. हायराईज म्हणजे ठाकरेंनी केलेलं नाही.
ते तिकडच्या बिल्डरांनी मराठी माणसाला तिथून रिकामं करून तिथून आउट केलं, बाहेर पाठवलं, किरकोळ पैसे दिले, त्याच्यामध्ये ते हायराईज झालेले. हायराईज म्हणजे मुंबई नाही, ती ह्यांचं कॉन्ट्रीब्युशन नाही. जिथे झोपडपट्ट्यात तुम्ही जाऊन विचारा, शेवट तुम्हाला तुमचा स्थानिक आमदार कधी दिसला होता? मी गणेशजी काम करतो तिकडे मागच्या काही दिवसांपासून. अक्षरशः लोक संजय राऊतचे सकाळी 9 वाजता बोलायला येतात. त्यांच्या भावाच्या मतदारसंघात मी फिरतो, विक्रोळीला. सुनील राऊतला आणला तर चपलेने मारीन असं सांगणारी लोक आहेत तिकडे. कसला मोठेपणा दाखवता आपण? काय केलं आपण लोकांसाठी, मराठी माणसासाठी आपण काय केलं? पायवाट जी असते तिकडे विक्रोळीमध्ये जागा नाहीये. पायवाट, आमच्या गावाकडे पायवाट तुम्हाला सोपी मिळेल. मुंबईमध्ये अजूनही आपण पायवाट शोधतोय. तुम्ही आलात तर सगळं बदलेल असा विश्वास आहे तुम्हाला? आम्ही जे 2.5 वर्षामध्ये सन्मानित शिंदे साहेबांनी काम केलं त्याच्या जीवावर मतं मागतोय. आता जे फडणवीस साहेब काम करतात त्या जीवावर मतं मागतोय. विकास, विजन डॉक्युमेंट, डेव्हलपमेंट ह्याच्यावर आम्ही मतं मागतोय. आम्ही एकत्र आलो म्हणून मतं द्या असं सांगत नाहीये. हा फरक आहे आमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये. आम्ही दाखवतो, हे बघा हे आम्ही केलं, हे आम्ही पुढे करणार आहोत. आमच्याकडे काही जादूची कांडी कोणाकडेच नसते, पण हे आम्ही करणार आहोत ही सांगण्याची धमक आहे आणि अक्कल आहे. ह्याच्यामुळे ह्या आधारावरच आम्ही बोलतोय ना. आम्ही कधी म्हटलो ही निवडणूक भावनिक करा म्हणून? ठाकरेंना गरज पडली ती निवडणूक भावनिक करायची, आम्हाला गरज नाही. आम्ही उद्या सांगतोय मुंबई महानगरपालिकेला समजा 40% तुमचा फंड काढून टाका जो सॅलरी आणि व्यवस्थेमध्ये जातो. 60% जर तुम्हाला मुंबईमध्ये कुठे कमी पडत असेल पैसा तर सन्मानित शिंदेसाहेब नगर विकास खातं त्यांच्याकडे आहे, मुख्यमंत्री आमचे आहेत. आम्ही त्याच्यातून पैसा निर्माण करून वेगवेगळ्या हेड खाली मुंबईला देऊ. पाणी भरत असेल, अच्छा अनेक ठिकाणी जे काय पाणी भरायचं वगैरे आता कमी झालं त्या प्रमाणामध्ये. कॉन्क्रीटचा एक तरी आरोप त्यांना सिद्ध करायला सांगा. आता कॉन्क्रीटच करू नये, जेव्हा सुप्रीम कोर्ट सांगतं की आता रस्ते कॉन्क्रीटचे करा. हे काय परत आपल्याला 17व्या शतकात घेऊन चाललेत की काय? तुमच्याकडे आहे ना पुरावे, तुम्ही द्या. बंद करू, कॉन्ट्रॅक्टरला आणि अधिकाऱ्यांना जी काही शिक्षा आहे ती करू, कारवाई करू, किंवा कोण आमचा कोणतरी सापडला तरी आम्ही कारवाई करू. तुम्ही पुरावे का नाही देत? ते विजन घेऊन चालले तर मॅनिफेस्टो दिला ना त्यांनी समोर. तुमचा मॅनिफेस्टो नाही, भाजपचा अजून नाही. 1500 रुपये हे लाडकी बहीण योजनेला विरोध करणारे लोक आज फ्रीमध्ये पैसे देण्याचंच आज त्यांच्या विजन डॉक्युमेंटमध्ये आहे ना. 700 स्क्वेअर फीट घरांचं प्रॉपर्टी टॅक्स बऱ्याच गोष्टी घेऊन आले ते समोर. ते बऱ्याच गोष्टी त्यांना माहिती द्यायच्याच नाहीये, त्यांची सत्ताच येणार नाहीये. मग ते काय ते 700 बोलतील किंवा 7000 बोलतील, त्यांना काय? त्यांना फक्त असं वाटतं की हे सगळं बोललं. राहुल गांधी नाही का बोलला होता आपलं कर्नाटक नाही कुठे बिहारला बोलला होता, आता आम्ही अमुक पैसे देऊ, 25,000 देऊ, 10,000 देऊ. लोकांना माहिती आहे याची सरकारच देणार नाही, हा काही बोलेल. हे कॉपी आहे दुसरं राहुल गांधीचं, हे तेच आहे, सेम ब्रँड आहे, दुसरं काही नाही. तो पण लेझर घेऊनच फिरतो ना असा टॉर्च मारल्यासारखा. ते काय दाखवतो ते स्क्रीनवर? अहो अस्तित्वाची जमिनीवर उतरून काम करतात ना ती लोक वेगळी असतात आहे. पण लोक यावेळेला एक तुम्हाला वाटतं की या भावनिक मुद्दा मतदान करणार? अजिबात करणार नाही. लोक त्रस्त आहेत. मुंबईच्या लोकांना लाईफस्टाईल पाहिजे, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग पाहिजे. त्यांना असं वाटलं पाहिजे की मी मुंबईला शहरात राहतो. अहो एअरपोर्टवरून साधा घरी जायला तुम्हाला मेट्रो असून सुद्धा जे काही ट्रॅफिकचा आणि बाकीच्या सगळ्या विषयांमध्ये सामना करावा लागतो. अनेक ठिकाणी अजूनही पाण्याची समस्या आहे. जात म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, हे सगळे कॅमेरा, एक कुठला तरी कॅमेरा घेऊन तुम्ही विक्रोळीला जा. हा जो संजय राऊत हे जे बोलतात ना सकाळी सकाळी, त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात अवस्था बघा काय आहे ती. तुम्ही आता मगाशी बोललात की पुरावे द्या, पुरावे द्या. तुम्ही थोड्या वेळापूर्वी एक आरोप केला, म्हणजे तुम्ही सांगितलात की आमची सुपारी देण्यात आली होती. म्हणून मी तुम्हाला वैभवजी मी तुम्हाला कोणी सुपारी दिली होती? मातोश्रीवरनं सुपारी दिली होती, शिवसैनिकाला सुपारी दिली होती. बघा हे सगळं जे आहे ना, मी कुठल्याही कोर्टात बोलायला तयार आहे, पण माझं म्हणणं एवढंच आहे, ही निवडणूक त्या लेवलवर घेऊन जाऊ नका. ही मुंबईची निवडणूक आहे. सर्वात आपल्या महत्त्वाचं म्हणतो ना आपण शहर जे आहे, आर्थिक राजधानी जी आहे ते शहर आहे. ह्या सगळ्या विषयामध्ये आपण गुंतून पडायचं आहे का? जिथे बोलायचं आहे ना, कुठे काय सुपारी दिली, कोणाला काय बोलले, काय सगळं बोलायला मी तयार आहे. पण माझा त्यांच्यावर अजिबात राग नाही. राग असता तर मी तक्रार केली असती. मातोश्रीवरनं दिली होती, शिवसैनिकाला दिली होती, ज्यांनी दिली होती त्यांच्या नावासकट डिटेल सकट मला माहिती आहे. पण ह्या निवडणुकीत हा विषय मला काढायचा नाही. जेव्हा काढायची वेळ येईल तेव्हा विषय हा मी काढेन. मी काय म्हणतो, आम्ही मर्यादा ठेवू नये.
आम्ही कधी मर्यादा सोडले नाही. ते अंगावर आले तेव्हा आम्ही अंगावर गेलो. माझ्या राणे साहेबांना जेव्हा अटक केली रस्त्यातून, आम्ही म्हणजे साहेब जेवत होते अशा वेळेला ते सगळं जे काय झालं ना, तेव्हा पण साहेब बोलले, आमचे साहेब बोलले की ठीक आहे पण आपण ह्याला मैदानात उत्तर द्यायचं. मग निवडणूक जिंकलो, आम्ही तयारी केली. आम्ही त्यांना शब्दांनी उत्तर नाही देत बसलो वैभवजी, कामाने उत्तर दिलं. आज तिन्ही राणे सभागृहात आहेत, एक मंत्री आहे, एक केंद्रात आहे. ठाकरे आदित्यजी 7,000 निवडून आले कसे तसे. जर शेवटचे 48 तास काही गणितं फिरली असती ना, घरीच होते. पण निलेशजी, राज ठाकरे तुमच्यासोबत असतात तर ते चांगले असतात. म्हणजे जेव्हा त्यांनी येऊन सभा केली राणेसाहेबांसाठी ते चांगले होते. आज भावासोबत गेले तर तुम्हाला ते गैर वाटतं. म्हणजे तुमच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी तुमच्यासोबत येणं हे बरोबर आहे का दोन्ही भावांना एकत्र येणं हे बरोबर आहे? जास्त मी कधी गणेशजी बोललो किंवा आमच्यातला असं कोण बोलला? बघा, मी स्वतः राजसाहेबांवर प्रेम करणारा माणूस, माझं अख्खं कुटुंब. लक्षात ठेवा, राजसाहेबांबद्दल कधी चकार शब्दही माझ्या तोंडातून निघू शकत नाही. एवढा रिस्पेक्ट आणि प्रेम आमचं त्यांच्यावर आहे. पण राजसाहेबांनी उद्धवजींबरोबर जाऊन जे काही गडबड केली ना, चुकलं कोण तुम्हाला वाटतं? त्याचं पूर्ण उद्या तो जो लॉस आहे ना, तो सन्मान्य राजसाहेबांचा आहे. उद्धवजींचं काही जात नाही. सीटा पण ते खूप लढवत आहेत. राजसाहेबांना 52-53 सीटा दिल्या आहेत. आज लॉस कोणाचा आहे? काँग्रेसला कळलं की उद्धवजींबरोबर राहायचं नाही. बरोबर आहे. काँग्रेस बाई जगतापांनी काय म्हणायला लागले, आम्हाला नको, आम्हाला ठाकरे नको. ते बाजूला झाले. म्हणजे काँग्रेसला कळलं की ठाकरेंबरोबर राहून लॉस आहे. आमचं एवढंच म्हणणं होतं की राजसाहेबांनी, मी लहान माणूस आहे साहेब त्यांच्यासमोर, ते फार मोठे आहेत, आमच्या आवडतीचे आहेत आणि नेहमी राहणार. पण उद्धवजींबरोबर जाऊन, उद्धव साहेबांबरोबर जाऊन ही जी मी चूक झाली असं मी म्हणणार नाही, कारण का ते मोठे नेते आहेत. पण त्यांचा लॉस झाला. हा लॉस कसा ते भरून काढतील हे मला माहीत नाही. पण आज तुम्ही बघा, मनसे पूर्ण डिम झाली. कुठेही मुंबईमध्ये तुम्हाला तसं काय वातावरण मनसेचं जे असतं ना, जसं धगधगते, त्या स्वबळावर जेव्हा असतात ना तेव्हा कसे धगधगते असतात. बघा त्यांचे प्रचार बघा, त्यांची सभा बघा. आज राजसाहेबांची बॉडी लँग्वेज बघा. आज ते काय बोलत आहेत पत्रकार परिषदेमध्ये. एक साहेबांचा एक ऑरा आहे, ऑरा आहे त्याला म्हणतात ना, एक पर्सनॅलिटी आहे. आज ती पर्सनॅलिटी दिसत नाही या निवडणुकीमध्ये. ते फसले. माझं मत आहे, मी एक लहान माणूस आहे, माझं मत आहे की राजसाहेब फसले. कदाचित त्यांना वाटलं की आपण 11th आवरमध्ये आहोत. 11th आवरमध्ये जेव्हा माणूस इमोशनली काय जे डिसिजन घेतलेलं आहे ना, हे साहेबांनी इमोशनली घेतलं असेल, मला माहीत नाही. पण ह्याच्यातून आम्हाला जे दिसतं, साहेब मी कमी वयामध्ये आता 4 निवडणुका लढवलेल्या आहेत. ह्या 4थ्या निवडणुकीत माझा विजय झालेला आहे. लोकांचा जो काय राजसाहेबांकडे बघायचा जो दृष्टिकोन होता तो आता तसाच राहिलेला नाही. राजसाहेब सरेंडर झाले आणि सगळी मनसे उचलून उभाट्याला दिली, असं लोकांचं एक समज झालेले आहे. हे मला थर्ड पार्टी म्हणून जे लोक सांगतात ते सांगतात, हे मी तुम्हाला थर्ड पार्टी म्हणून सांगतो. माझं स्वतःचं मत मी तुम्हाला सांगितलं. लोक जे आम्हाला सांगतात की साहेब सरेंडर का झाले. साहेबांनी जसं स्वतःहून जे काही इतके वर्ष त्यांनी, जे काय त्यांच्या पक्षाला जितकी वर्ष झाली, त्यांनी अजून एक निवडणूक त्यांच्या हिमतीवर काढायला पाहिजे होती. उद्धवजी ऑलरेडी सगळ्या बाजूनी त्यांचा पक्ष हा रिकामा झाला. सगळं समाजामध्ये काय त्यांची जागा स्थान, मतदारांमध्ये जागा स्थान सगळं साहेब शून्याकडे चालले, शून्याच्या दिशेने चालले. त्याच्यामध्ये राजसाहेबांनी, असं म्हणत नाही की मी तुम्ही राजसाहेबांवर, मी टीका करत नाही साहेब, करणार पण नाही राजसाहेब, तुमचं ओपिनियन आहे ते. पण मला तुम्हाला प्रश्न असे की या निवडणुकीच्या निकालानंतर दोघे भाऊ एकत्र राहतील का वेगळे होतील, तुमचं काय अनालिसिस आहे? मी कशाला कोणाच्या कुटुंबावर अनालिसिस करू? नाही, पण राजकीय दृष्ट्या म्हणतो आम्ही त्या दुसऱ्यांना तेच म्हणतो गणेशजी, कोणाच्या कुटुंबावर अनालिसिस करूच नका. ते 2 भाऊ एकत्र राहतील किंवा पॉलिटिकल लाईन बद्दल तुम्हाला काय वाटतं? मला नाही माहित सर, मी काय ज्योतिष नाही आणि माझं आडनाव काय जोशी नसल्यामुळे मी काय ज्योतिष सांगू शकत नाही. आणि ते उद्या काय करतील, कारण का उद्या पराभवाला सामोरं जावं लागणार त्यांना. पराभवानंतर एक दुसऱ्यांवर आरोप सुरू होतील, मग दोन्ही काढावे लागतील, काढणार. मग कार्यकर्ते आपसात भिडणार की तू माझं काम नाही केलं, तू सरेंडर झालास, तू त्याचं काम करत होतास, तू त्याचे पैसे घेतले, हे सगळं होणारच ना. म्हणून उद्या काय होईल हे फक्त वेळच सांगू शकतो. तुम्हाला जर वाटतंय की राज ठाकरेंचं नुकसान होत आहे उद्धव ठाकरेंबरोबर जाऊन, पण जेव्हा वेळ होती
विधानसभेला तुम्ही निवडणुकीच्या प्रचारात असाल कदाचित, पण त्यावेळेला काही राज ठाकरेंनी जागा एकनाथ शिंदेकडे मागितल्या होत्या की अलायन्समध्ये आपण ह्या गोष्टी केल्या पाहिजे. ही छुपी चर्चा होती, पडद्यामागची चर्चा होती. त्यावेळेला मात्र एकनाथ शिंदेनी तसा हात किंवा प्रतिसाद राज ठाकरेंना दिला नाही. बघा वैभवजी, मोठ्या नेत्यांमध्ये जेव्हा चर्चा होते ती तुम्ही एका लहान आणि चुकीच्या माणसाला विचारताय. मी त्या मोठ्या नेत्यांच्या चर्चेमध्ये नसतो. जेव्हा मोठी लोक चर्चा करतात, मोठे नेते चर्चा करतात, ते काय चुकतं काय भिनसतं हे तुम्ही आज सांगू शकत नाही, की मी त्या चर्चेमध्ये नसल्यामुळे सांगू शकत नाही. पण आज जसा कॉम्प्रोमाइज केलाच ना 52-53 सीटवर, राजसाहेब कुठे आणि 52-53 सीट कुठे हो, केलाच ना कॉम्प्रोमाइज. मग तेव्हा कमी सीटांवर करायला पाहिजे होता. तुमच्या मुख्य नेत्यांनी हात दिला नाही असा त्यांचा आरोप काय आहे. कशामुळे रिस्पॉन्स नाही मिळाला किंवा कोणी रिस्पॉन्स दिला नाही हे जोपर्यंत नेते सांगत नाही, मी माझा अधिकारच नाही त्या मीटिंगबद्दल बोलायचा. ते 2 मोठे नेते आहेत, ते जे ठरवतील तसं होणार. त्यांच्यात काय चर्चा झाली, कशामुळे ती यशस्वी झाली नाही हे तेच सांगू शकतील, मी नाही. पण एक नेता म्हणून तुम्हाला काय वाटतं की राज ठाकरेंची सारखी बदलती भूमिका, म्हणजे राज ठाकरेंवर वारंवार आरोप होतो, जसं सिंधुदुर्गात आम्ही सगळेच होतो प्रचाराला की नारायणराव राणे यांची खासदारकीची सभा होती आणि त्यावेळेला ते आले होते, पण आज मात्र थेट विरोधात आहेत सगळीकडेच. त्याच्या आधी विरोधात होते, त्याच्या आधी समर्थनात होते. तर ॲज अ नेता म्हणून काय वाटतं राज ठाकरेंची लाईन अँड लेंथ काय, कारण का तुमचा आवडीचा नेता आहे तो, मी बऱ्याच वेळेला तुमच्याकडून कौतुक ऐकलंय, तुम्ही भेटायलाही गेलात, बऱ्याच वेळेला तुमच्या कुटुंबाचे चांगले संबंध देखील आहेत. हो बरोबर आहे. आता बघा, कुठलाही नेता आपली लाईन काय पकडतो हे त्या नेत्याचा सर्वस्वी अधिकार असतो. मी त्यांच्या पक्षात नाही, मी त्यांच्या पक्षाची लाईन ते बरोबर की चूक त्या सिच्युएशनमध्ये त्यांनी काय विचार केला असेल हे मी तुम्हाला कसं सांगणार. बघा, म्हणून मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, दुसऱ्यांचे प्रश्न मी उत्तर देऊ शकत नाही. राजसाहेबांची लाईन काय, उद्या ते कुठल्या गाडीने फिरणार मला काय माहीत, उद्या काय होणार. फक्त बघा, बदलती भूमिकाही असं मी म्हणणार नाही. त्या वेळेला त्या सिच्युएशनमध्ये त्यांना जे योग्य वाटलं ते त्यांनी केलं असेल. समर्थन करताय तुम्ही. मी समर्थनाचा विषय कुठे आला, तुम्ही मला प्रश्न विचारला, मी त्याला उत्तर दिलं. तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही विचारला, मी समर्थन करत नाही, पॉईंट ऑफ व्ह्यू सांगतो तुम्हाला. माझं म्हणणं असं आहे की ते कदाचित सगळं सिच्युएशन हँडल करा. आता बघा, जेव्हा पक्ष सत्तेत नसतो ना तेव्हा काय तुम्हाला सांगतो, सगळ्याच गोष्ट चुकी. मी अपक्ष उभा राहिलेलो मला माहिती आहे. सगळे म्हणतात भाई तूच, नंतर भाईच्या मागचे कुठे गायब होतात, भाईच शोधत असतो, भाई गायब होतो. मग काही खरं नसतं हे सगळं. फक्त बघा, ज्याचं जळतं त्यालाच कळतं. म्हणून त्या वेळेला राजसाहेबांनी का भूमिका घेतली हे त्यांना चांगलं माहिती आहे, तेच सांगू शकतो. पण निलेशजी, तुमच्याबद्दल म्हणजे तो विषय येतो, एक फायटर म्हणून तुम्हाला आता ऑफ लेट जास्त पाहिलं गेलं. ज्या गोष्टी कोकणात घडल्यात, तुम्ही ज्या प्रकारे ॲग्रेसिव्हली गेलात, म्हणजे लोकांना एक्सपेक्टेड नव्हतं, कारण तुम्ही युतीमध्ये आहात, भाजप आणि शिवसेना. पण तुम्ही ज्या गोष्टी तुम्हाला एक CID ऑफिसरसारखा जसं रेड करतो तशी रेड केली, आणि हे पाहिलं नाही की काय पण नीतिमत्ता आणि जे खरं किंवा जे योग्य आहे त्याला योग्य म्हणण्यासाठी की अयोग्य त्याला अयोग्य म्हणण्यासाठी तुम्ही पुढे आलात. याबद्दल तुमच्या परिवारापर्यंत त्या गोष्टी आल्या. म्हणून आता देखील निवडणुकींमध्ये जो तुम्ही ठाकरेंचा कॉन्टेस्ट म्हणताय, पण ओव्हरऑल पिक्चर असं दिसतंय की कॉन्टेस्ट तुमच्या आणि भाजपमध्येच आहे. तुम्ही सोबत आहात तरी कॉन्टेस्ट भाजप आणि तुमच्यामध्ये. असं तुम्हाला कुठे जाणवलं मला माहीत नाही, पण अशी कॉन्टेस्ट आमच्या दोघांमध्ये नाही. सगळे कार्यकर्ते एकत्र राहून काम करतायत, सगळे रोज प्रचाराला एकत्र आहेत, सगळे नेते कोऑर्डिनेशनमध्ये आहेत, सगळे कार्यकर्ते पदाधिकारी कोऑर्डिनेशनमध्ये आहेत, आम्ही त्यांच्याबरोबर कोऑर्डिनेशनमध्ये आहोत. प्रचार करताना आम्ही वेगवेगळे करत नाही. इवन RPI पक्ष आमच्याबरोबर RPI पक्ष पण आहे, आम्ही सगळे कोऑर्डिनेशनमध्ये आहोत. म्हणून असं काय तुम्हाला वाटतं तसं काय नाही आहे. सगळं काय ओके आहे, नॉर्मल आहे आणि शिस्तीत चाललेलं आहे. सगळे महायुतीचे प्रोटोकॉल फॉलो करत आहेत. आणि जसं जे झालं आहे ते सगळं विसरून आता न्यायप्रविष्ट आहेत काही गोष्ट, म्हणून मी बोलू शकत नाही. पण आणि दुसरं आता ते झालं, आता विषय त्याच्यामध्ये तुम्हाला जे काय कदाचित फ्रिक्शन तयार करायचं असेल असं होणार नाही. फ्रिक्शन. निलेशजी, एक मात्र संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आणि त्याचं कौतुकही झालं. जसं आता तुम्ही मुलाखतीमध्ये आदित्यजी बोलायला लागलात, उद्धवजी म्हणताय, तर हा जो बदल आहे, म्हणजे आम्ही निलेश राणे आधीचेही पाहिलेले आहेत, सगळ्यांनीच पाहिलेले आहेत महाराष्ट्राने, की तो आक्रमक चेहरा, ती भाषा, म्हणजे त्या गडावर झालेलं भांडण, तुमची बायावर करण्याची जी स्टाईल,
ही पूर्णपणे आता एकदम 360 मध्ये चेंज नाही, असं झालेली नाही. आहे. जिथे हात स्लीव वरती करावे लागतं तिथे आजही तुमची करतो. बोलण्याची भाषा बदलली आहे, तुम्ही थोडेसे मृदू झालाय, तुम्ही भांडताना देखील एकदम संयमानं संवाद साधता, तुम्ही ते भांडण आभारी आहे. वाटत नाही. आता जर तुम्हाला असं वाटत असेल ना, आता बघा नाही, नाही, पण चेहऱ्याने ह्याचं असं मला ह्याचं ऐका, ह्याचं हा. कौतुक स्वतः एकनाथ शिंदे आमच्याकडे करत होते, म्हणून मी तुमच्याबद्दल बोलते की हे कसं काय घडलं, काय चेंज मला- कसा. मला काय माहित नाही तो change- शिवसेनेत आल्यानंतर असं किंवा काय, शिंदे साहेब मला आता देवानी चेहरा असा दिला जो रागीट वाटतो. आता तुमचे कसे गोंडच आहेत सगळे, आम्हाला तसे देवाने असा हा काहीतरी बिघडलं याचं. म्हणजे मी मूड किती जरी चांगला असला वैभवजी गणेशजी तरी लोकांना वाटतं की हा रागात आहे. आता मी काय करणार. आणि त्याच्यानंतर वैभवजी कसं झालं, अनेक 10 वर्ष माझा जो पॅच गेला तो म्हणजे लोक आपण कोकणात म्हणतो ना ह्याला वाईट टाकला होता. म्हणजे मी राजकीय व्हेंटिलेटरवर होतो. मग काय केलं पाहिजे की आपण ह्याच्यातून काहीतरी मार्ग तर काढला पाहिजे. कारण का आयुष्याची शेवट ही पराभवाने होऊ नये हे आम्हाला राणेसाहेबांनी शिकवलं. तर चला जायचं तर जिंकून जायचं कुठेतरी. तर म्हणून मला असं वाटलं की माझं इकडे चुकलं तर मी इकडे बदललं, असं वाटलं हे बरोबर नाही तर हे केलं. पण अजूनही तुम्हाला मी सांगतो आता तसा प्रसंग नाही की मी जाऊन कोणाकडे तरी किल्ल्यावर मला वाटतं तुम्ही राजकोटचं म्हणताय, ते सगळे प्रसंग असे होते ते सगळे अंगावर असे त्यांना वाटले की हे काय हे कमी आहे. आणि त्यांचं तिकडे हे होतं आंदोलन किंवा काहीतरी रॅली होती त्यांची, तर त्यांची संख्या जास्त होती आणि आम्ही फक्त पाहणी करायला गेलो होतो. आम्ही कमी एकदम नियोजनाने गेलो नव्हतो आणि म्हणून तो प्रसंग घडला. आता एवढं असताना तुम्ही अंगावर आलात तर मग आपण सोडणार. मग हाताचे ते सगळं वरती जाणारच आणि मग तो विषय येणार. आता वैभवजी माझ्यासाठी जे करतात बोलतात ते प्रेमाने बोलतात, तर निलेश राणे प्रेमाने बोलतो. आता तुम्ही कधी असं काय घडलं तुमच्याबरोबर असं होणार नाही, पण असं मी म्हणतोय जर कोण बरोबर. XYZ कोणी असला तर त्या वेळेला तशी भूमिका ठेवावी लागते. बरं, तुम्ही हसत का नाही पण असं नेहमी हसत असं नाही, रागात- हसतात. रागात चेहरा मी का? पाहिलेलं आहे बरेच वेळेला असतं. मी आता ह्याच्यावरती हा प्रश्न आहे, खरा आहे प्रश्न ना. मी अरे खरं हसतो, पण आता ते लोकांना मी हसताना दाखवायचं नसतं तर मला माहित नाही की खरं माझं असा काय मूड नसतो की मी रागातच राहिलं पाहिजे. आणि हसणं खेळणं हे सगळं चालू असतं. पण जसं मी म्हटलं माझा जो प्रवास झाला ना, मी आयुष्याला मग सिरियसली घ्यायला लागलो. राणेंनी कधी 2014च्या अगोदर पराभव बघितला नव्हता. तर ते म्हणतात ना देवाच्या गाठीमध्ये आवाज नसतो, तो आवाज मी ऐकला आणि मग जे काय बदल करावे लागले ते मला बदल करावेच लागले. आणि देवाच्या कृपेने मला शिंदेसाहेब भेटले. म्हणजे त्यांच्याकडे ऑप्शन होता, वैभव नाईक त्यांच्या संपर्कात होता. असं असताना नाही मी निलेशला शब्द दिला आहे आणि मला काय शब्द द्यायची गरजच नव्हती, मी कोणच नव्हतो तेव्हा. म्हणून शिंदेसाहेबांनी मला जे काय हे जे मी आयुष्य बघतोय दुसरी इनिंगचं ते सन्माननीय शिंदेसाहेबांमुळे बघतोय. आणि म्हणून जे काय मला काम करायची ऊर्जा मिळते, मला जे काय करावंसं वाटतं ना की साहेबांना जे अभिप्रेत आहे ते माझ्याकडून झालं पाहिजे, चूक होता कामा नये. आपण शेवटच्या ह्याच्यात जाऊया. महापौरचा विषय आहे, कारण दोन्ही म्हणजे तुम्ही महायुती ठाकरे सगळेच म्हणतात की मराठी हा महापौर होणार आहे. हिंदू आणि मराठी महापौर होईल अशा प्रकारे तुमच्याकडनं बोललं जातं आहे. तुम्ही एवढा एम्फेसाइज का करताय मराठी होणारच ना, कारण आत्तापर्यंत जी यादी शिवसेनेची राहिलेली आहे, तुम्ही शिवसेना पक्ष चालवताय, तुम्ही हे काउंटर करण्यासाठी म्हणताय का? आज मी कुठेतरी वाचत होतो की नागपूरमध्ये फडणवीस यांचा बालेकिल्ला किंवा भाजपचा बालेकिल्ला असून तिकडे परप्रांतीय किंवा उत्तर भारतीय हा महापौर राहिलेला आहे, म्हणून हा एक मराठीचा मुद्दा करून लोकांसमोर फार्स उभा करताय का जेन्युइनली तुम्ही यावेळेला मराठी महापौर बसवणार आहात आणि त्यासाठी तुमची पूर्ण तयारी झालेली आहे? गणेशजी, तुम्ही मुंबईच्या महापौरांची यादी बघा, गुगलवर जा आता सगळेच. आणि इंडिपेंडन्सच्या अगोदर पासून कधीपासून मराठी व्हायला लागले ते तुम्ही बघा. शिवसेना बरोबर आहे. आता मुंबईमध्ये राहून आम्ही मराठी महापौर नाही करायचं, मग कोण करायचं? अच्छा, आमचं कुठल्याही इतर जाती समाजाला काही विरोध नाही किंवा आम्ही काय त्यांना कुठेतरी कमी लेखतो वगैरे अशातला भाग नाही. पण मुंबई आहे, हक्काची आहे, तर मराठी माणसाकडे ती राहावी. आणि मराठी याच विषयावर 2 राज्य वेगळी झाली ना. मुंबई आपल्याला मिळाली, तो कळस मुंबईला झाला.
आणि असं असताना आम्ही मुंबईचाच मराठी माणूस का, मुंबईचाच महापौर हा आम्हाला मराठी हवा आहे, हे नॅचरल आहे. ह्याच्यामध्ये काय वेगळं कुठून काय जनरेट झालेलं नाही की आम्हाला कोणाला तरी कन्व्हिन्स करायचं आहे. आणि ते कॉम्प्रोमाइजही होणार नाही. काय हे कॉम्प्रोमाइजही होणार नाही. कशाला कॉम्प्रोमाइज होईल? अहो, जेव्हा सगळे नेते म्हणतायत, स्वतः राज्याचे मुख्यमंत्री म्हणतायत, आमचे साहेब म्हणतायत, सगळेच म्हणतायत ना, कॉम्प्रोमाइज कशासाठी होईल? जेव्हा नॅचरली जी काय प्रोसिजर आहे ती हीच आहे. अच्छा, आम्हाला गुजराती, मारवाडी, जे कोण बाकी मला वाटतं सिंधी, पंजाबी या काही लोक आहेत, जे बंगाली आहेत, बाकी कोणालाही हे नाही, आमचं सगळ्यांबरोबर संबंध चांगले आहेत. पण जिथे मुंबईचा विषय येतो, कारण का कष्टाने ही मुंबई मिळवलेली आहे मराठी माणसांनी. हुतात्मे गेले त्याची यादी बघा. कष्टाने मिळवलेली मुंबई ही मराठी माणसाच्या हातात राहिली पाहिजे. त्यांचाच, मराठी माणसाचाच महापौर इकडे झाला पाहिजे, ही भावना आमची आहे. काही रॅपिड फायर प्रश्न काढलेले आहेत वैभवने तुमच्यासाठी. फार फक्त तुम्हाला ते एका वाक्यात उत्तर द्यायचं आहे, त्याच्यामध्ये जर तर किंवा असं काही नाही आहे. काम करायची जास्त शैली कुणाची भावते? तर माझ्यासाठी खास 4 ऑप्शन आहेत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, नारायणराव राणे आणि उद्धव ठाकरे. नारायण राणे साहेब. मित्र म्हणून कुणाशी मैत्री करायला आवडेल? आदित्य ठाकरे, अमित ठाकरे की रवींद्र चव्हाण? रवींद्र चव्हाण. निलेश राणेंना जवळचा पक्ष कुठला वाटतो? भाजप की शिवसेना? शिवसेना. भविष्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर निलेश राणे महाराष्ट्रात राहून लढणार की राजकारण सोडणार? कशाला सोडू? ते झाले तर होणारच नाही. उत्तर काय तुमचं? उत्तर हेच आहे, ते होणारच नाही आहेत. निलेश राणेंना भविष्यात मंत्रिपद मिळालं तर कुठलं मंत्रिपद घ्यायला आवडेल? अजिबात नाही. माझा भाऊ मंत्री आहे, मी खुश आहे. तुमच्या पण पक्षात संधी आली तर बघूया तेव्हाच तेव्हा. आता काय मी मंत्रिपदाचा तसा काही विचार करत नाही. भविष्यात मुख्यमंत्री म्हणून कोणाला बघायला आवडेल? एकनाथ शिंदे की परत देवेंद्र फडणवीस? शिंदे साहेब. क्या बात आहे. रोकटोक तुमची जवाब. पूर्ण लॉयल्टी जी आहे ती आता म्हणजे शिंदे साहेबांसोबत आहे. तुम्ही फडणवीस यांचाही उल्लेख करता. प्रामुख्यानं जे तुम्ही म्हणताय की शिंदे साहेबांनी तुम्हाला शब्द दिला तो पाळला आणि त्याच्यानंतर एक ट्रान्सफॉर्मेशन आम्ही तुमच्यामध्ये पाहतोय. तुम्ही ॲग्रेसिव्ह राजकारण करता, मॅच्युअरली तुम्ही त्याला हँडल करता आणि रिझल्टही मिळत आहेत. म्हणून आता BMCचे रिझल्ट कसे पाहताय तुम्ही? तुमचा नंबर सांगा ना, तुमचा अनालिसिस. नंबर्स मी तुम्हाला आत्ताच, आपण जेव्हा अनौपचारिक बोलत होतो तेव्हाही तुम्हाला सांगितलं की आता राजकारणामध्ये ह्या गर्दीला बघून मला एवढी मतं मिळतील हे दिवस गेले. आता तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत युद्धामध्ये अलर्ट राहून सगळ्या गोष्टी शेवटच्या क्षणापर्यंत कराव्या लागतात. तुम्ही लोकांना गृहीत धरू शकत नाही. शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला तसं राहावं लागतं, तसं तुम्हाला निवडणूक लढवावी लागते. आता जो काही मी उत्स्फूर्त प्रतिसाद बघतोय महायुतीच्या उमेदवारांना, आम्हाला 100% खात्री वाटते की महायुतीचा उमेदवार इथे, सगळे उमेदवार इकडे निवडून येतील. मी आकडा तुम्हाला सांगणार नाही कारण का ते लोकांना गृहीत धरल्यासारखं होईल. पण मॅक्सिमम जागा, जास्तीत जास्त जागा महायुतीचे सगळे उमेदवार जिंकतील माझ्या मी मनामध्ये. नंबर्स यासाठी विचारतो कारण तुम्ही आणि भाजप नेहमी सर्वे बेस आता नंबर्सवर काम करता. सध्या आम्ही 150च्या आसपास आहोत म्हणजे सर्वेनुसार. तर आपण पाहिलं की दिलखुलासपणे आणि मनमोकळेपणाने निलेश राणेंनी जी आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल खूप खूप आभार. तुम्ही ज्या गडांवर तुम्ही सध्या सर आहात, तुम्हाला मोहीम दिलेली आहे त्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल हीच आम्ही अपेक्षा करतो. कारण का खास करून मराठी बहुल भाग आहे तो निलेश राणेंच्या ताब्यात सध्या एकनाथ शिंदेंनी विश्वासाने दिलेला आहे. त्यामुळे निलेश राणे कसं काम करतायत, त्यातला काय रिझल्ट येतोय हे पाहणं आता आपल्याला 16 तारखेलाच उत्सुकतेचं ठरेल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.